पोलीस स्टेशनमध्ये चालणारी कार्यपद्धती सर्वसामान्यांच्या विशेष पचनी पडत नाही. एखाद्या कार्यक्रमाची परवानगी असो की गुन्ह्याचा तपास, यातून पोलिसांकडून सर्वसामान्यांना मिळणारी वागणूक ही चिंतेची बाब मानली जाते. मुरुड पोलीस स्टेशनच्या प्रभारी पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन स्मार्ट करण्यावर भर दिला आहे. राज्य सरकारने पोलीस दलाला इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन तसेच तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच अनुषंगाने गृह विभागाने स्मार्ट पोलीस स्टेशन ही नवी संकल्पना पुढे आणली आहे. स्मार्ट पोलीस ठाणे अंतर्गत नागरिकांना महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या सेवा 24 तास पुरवण्यासाठी कटिबद्ध असणे, त्यासाठी गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीद्वारे सर्वोत्तम सेवा नागरिकांच्या गरजेनुसार यशस्वीरित्या राबवणे, कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर प्रस्थापित करून त्यामध्ये सातत्याने सुधारणा करत राहणे, पोलीस ठाण्यांना सुसज्ज इमारत असणे, पोलीस ठाणे परिसर स्वच्छ असणे, पोलीस ठाण्यामधील सर्व अभिलेख अद्ययावत असणे, पोलीस ठाण्यात येणारे नागरिक पीडित यांना तात्काळ मदत उपलब्ध होणे, कर्मचारी व अधिकारी यांचे स्वास्थ्य अबाधित राखण्याकरिता सुसज्ज खेळाचे मैदान असणे, पोलीस स्टाफ यांच्या वाहनाकरिता तसेच पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांकरिता पार्किंगची व्यवस्था असणे, महिलांकरिता स्वातंत्र्य दालन असणे, नागरिकांच्या सुविधांकरिता पोलीस ठाणे कामकाजाची माहिती दर्शवणारे फलक असणे इत्यादी सोयी उपलब्ध असणे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक रायगड, अप्पर पोलीस अधीक्षक रायगड, पोलीस उपअधीक्षक माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती निशा जाधव व मुरुड पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड तसेच लोकसहभागातून मुरुड पोलीस ठाण्याचे सुशोभीकरण केले असून त्या अंतर्गत सुसज्ज इमारत, खेळाचे मैदान, पार्किंग व्यवस्था, बगीचा, हिरकणी कक्ष, सूचना फलक, नागरिकांच्या जागृतीकरिता हेल्पलाईन क्रमांक तसेच जनजागृती संदेश देणारे चित्र, अभ्यंगत कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय सुविधा, शौचालयाची सुविधा, पोलीस ठाणे परिसरातील दत्त मंदिर सुशोभीकरण, लाईट व्यवस्था इत्यादी करण्यात आले असून त्या अंतर्गत नागरिकांना तात्काळ व गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामध्ये सातत्याने सुधारणा होत राहणार आहे. देशातील सर्व पोलीस ठाण्यामधील कामकाज हे गतिमान होण्यासाठी भारत सरकारचा स्मार्ट पोलीस स्टेशन हा मध्यवर्ती प्रकल्प असून त्या अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांना ISO मानांकन प्राप्त करणे हा त्यामागचा हेतू आहे. शिवसत्ता टाइम्स साठी केवल शहा, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.